नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला पहिले 2 टॉपिक अभ्यासले. आता आपण तिसरा टॉपिक अभ्यासत आहोत. त्याचं नाव आहे जर्नल एंट्री. मागील लेक्चरला आपण 3 प्रॉब्लेम अभ्यासले जर्नल एंट्रीमध्ये. या ठिकाणी जर्नल एंट्री करत असताना एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट द्यावं लागतं, कारण लुको पॅसिओ यांनी या ठिकाणी 1494 मध्ये सांगून ठेवलेलं आहे. लक्षात घ्या की प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट देणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी ती एंट्री व्यवस्थित पास करता येते आणि मग त्या ट्रान्झॅक्शनवरून आपल्याला जर्नल एंट्री करता येते. या ठिकाणी जर्नल एंट्रीमध्ये सुरुवातीला तुम्हाला एकूण 5 कॉलम तयार करायचे आहेत. हा प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधलाच आहे. यामध्ये पहिला कॉलम बघा डेट आहे, दुसरा कॉलम आहे पर्टिक्युलर्स, तिसरा कॉलम आहे LF, चौथा कॉलम आहे डेबिट अमाऊंट रुपीज आणि 5वा कॉलम आहे क्रेडिट अमाऊंट रुपीज. तर अशा पद्धतीने हे 5 कॉलम तुम्हाला तयार करावे लागतात आणि तुम्हाला जर्नल एंट्रीज कराव्या लागतात. तर त्यामुळं तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या की जर्नल एंट्री करत असताना सुरुवातीला या ठिकाणी ट्रान्झॅक्शन व्यवस्थित वाचा आणि मग त्याची जर्नल एंट्री व्यवस्थित करा. चला तर मग या ठिकाणी आज आपण हा पुढचा प्रॉब्लेम अभ्यास करूया. सुरुवातीला बघा टायटल मी वाचतोय, व्यवस्थित लक्ष द्या. इलिस्ट्रेशन म्हणजे प्रॉब्लेम 4 आहे. Journalize the following transaction in the books of श्रीदेवी मेडिकल स्टोअर्स. या ठिकाणी मेडिकल स्टोअरचा प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. ऑगस्ट 2019 1 तारीख बघा, पहिला ट्रान्झॅक्शन. श्रीदेवी स्टार्टेड बिझनेस विथ ओन कॅश. स्वतःचं कॅश आणून व्यवसाय चालू केलेला आहे. ₹90,000 कॅश आणली, 90,000. स्टॉक ऑफ गुड्स वर्थ ₹40,000. आपला जो काय मालाचा शिल्लक स्टॉक आहे तो पण ₹40,000 आणलेला आहे. कॉमा मशिनरी वर्थ ₹70,000. मशिनरी ₹70,000 आणलेले आहे. अँड बॉरोड मनी ₹50,000 फ्रॉम हर फ्रेंड कोनिका ॲट 12% पर ॲनम. म्हणजे कोनिकाकडून, मैत्रिणीकडून ₹50,000 लोन घेतलेलं आहे. अशा पद्धतीचा हा पहिला ट्रान्झॅक्शन. आता याची एंट्री कशी करायची लक्षात घ्या. पहिल्यांदा कॅश अकाउंट डेबिट 90,000, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 40,000, मशिनरी अकाउंट डेबिट 70,000. म्हणजे कॅशला डेबिट द्या, स्टॉक ऑफ गुड्सला डेबिट द्या, मशिनरीला डेबिट द्या. टू या ठिकाणी टू लोन फ्रॉम कोनिका म्हणजे टू लोन अकाउंट 50,000 आणि टू कॅपिटल अकाउंट त्याची रक्कम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बघा लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा पहिला ट्रान्झॅक्शन दिलेला आहे. बघा ॲन्सरमध्ये जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल जर्नल एंट्री पास कशी केलेली. लक्षात घ्या. बघा इथं 2019 करा, ऑगस्ट 19 करेक्शन आहे. कॅश अकाउंट डेबिट 1,40,000. त्यानंतर स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 40,000. मशिनरी अकाउंट डेबिट 70,000. टू कोनिका लोन्स अकाउंट 50,000. आणि मग या डेबिटच्या बेरीजमधनं क्रेडिटचे 50 वजा केले की कॅपिटलचे मिळणार आहेत. टू कॅपिटल 2 लाख. तर अशा पद्धतीने ही पहिली एंट्री आहे. कॅशला डेबिट द्या, स्टॉकला डेबिट द्या, मशिनरीला डेबिट द्या, टू कोनिका लोन अकाउंट आणि शेवटी टू कॅपिटल अकाउंट. तर या पद्धतीने आपले हे 2 लाख रुपये कॅपिटलला येणार आहेत. नॅरेशन महत्त्वाचं देणं गरजेचं आहे. बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश कॉमा गुड्स मशिनरी अँड लोन फ्रॉम कोनिका. म्हणजे अशा पद्धतीने आपण व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये कॅश आणली, स्टॉक ऑफ गुड्स आणला, मशिनरी आणली, टू कॅपिटल आणि टू कोनिकाज लोन अकाउंट. ही झाली तुमची
फर्स्ट जर्नल एंट्री. तर यामध्ये सुरुवातीला बघा कॅश देत असताना इथं सुद्धा करेक्शन आहे. 1,40,000 आहे, लक्षात घ्या. कॅशला लिहित असताना 1,40,000 घ्या, इथं वरती 40,000 फक्त दिले झालेले. त्यामुळे आता दुसरा ट्रान्झॅक्शन बघा, या ठिकाणी 4 तारीख महत्त्वाची लक्षात घ्या. ब्रॉट गुड्स, ब्रॉट म्हणजे खरेदी करणे, परचेस त्याला. बॉट गुड्स वर्थ ₹50,000 फ्रॉम माधुरी ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. आता आपण ट्रेड डिस्काउंट डायरेक्ट वजा करतो. माधुरीकडून आपण माल खरेदी केलेला आहे 50,000चा. आता त्याच्यावरती 10% कसं काढायचं लक्षात घ्या. 50,000चा शेवटचा शून्य झाका 5,000 रुपये येतात. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, 50,000चा शेवटचा शून्य झाकला की 5,000, म्हणजे 50 मधनं 5 गेले, 45,000 रुपये येणार आहे. ट्रेड डिस्काउंट आपण डायरेक्ट वजा करतो, लेस करतो. मग एंट्री येणार आहे परचेस अकाउंट डेबिट टू माधुरीज अकाउंट. तर या पद्धतीने 45,000 45,000. बघा दुसरी एंट्री आहे तुमच्या या ठिकाणी बुकमधून पण घेतलेली आहे व्यवस्थित. बघा 4 तारीख परचेस अकाउंट डेबिट 45,000 टू माधुरीज अकाउंट 45,000. कारण परचेसला का डेबिट द्यायचं, रिअल अकाउंटचा नेम आहे डेबिट वॉट कम्स इन. जे आपल्याकडे येईल त्याला डेबिट द्या, म्हणून परचेसला डेबिट दिलेला आहे. आणि माधुरी या ठिकाणी पर्सनल अकाउंटमध्ये आहे. क्रेडिट द गिवर, जे देणारे आहेत त्यांना क्रेडिट द्या. माधुरीने आपल्याला माल दिलेला आहे उधारी होती, म्हणून आपण माधुरीज अकाउंटला क्रेडिट दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने परचेस अकाउंट डेबिट टू माधुरीज अकाउंट ही एंट्री तुमची होणार आहे. नॅरेशन बघा, बिईंग बॉट गुड्स फ्रॉम माधुरी ऑन क्रेडिट ॲट 10% डिस्काउंट. 10% डिस्काउंटने आपण माल खरेदी केलेला आहे. तर हा झाला तुमचा 4 तारखेचा ट्रान्झॅक्शन. आता पुढं या ठिकाणी बघा 6 तारीख आहे, ती पण लक्षात घ्या. रिटर्न गुड्स परत केलाय वर्थ ₹450. 450चा माल परत केलेला आहे टू माधुरी फॉर नॉट बीइंग ॲज पर सॅम्पल. म्हणजे 450 रुपयाचा माल आपण माधुरीला परत केलेला आहे. आता माल गेला म्हटल्यानंतर लक्षात घ्या, कुणाकडे गेला, माधुरीकडं. आपण खरेदी केलता त्यातला खराब माल असेल 450चा आपण परत पाठवलेला आहे. मग एंट्री येणार आहे लक्षात घ्या, माधुरी अकाउंट डेबिट टू रिटर्न आउटवर्ड. लक्षात घ्या, किंवा टू रिटर्न गुड्स म्हटलं तरी बरोबर आहे. 450 450. अशा पद्धतीने 6 तारखेची एंट्री बघा, या ठिकाणी माधुरीज अकाउंट डेबिट 450 टू परचेस रिटर्न म्हणलं किंवा रिटर्न गुड्स म्हणलं तरी चालतंय. टू परचेस रिटर्न अकाउंट 450 बीइंग रिटर्न गुड्स टू माधुरी. माधुरीला आपण 450 रुपयाचा परत माल पाठवलेला आहे, त्यामुळं माधुरी अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न 450 450. ही झाली 6 तारखेची ट्रान्झॅक्शन. त्यानंतर आता पुढं या ठिकाणी बघा लक्षात घ्या, 8 तारीख महत्त्वाची लक्षात घ्या. आता सोल्ड गुड्स, माल विकलाय वर्थ ₹80,000. 80,000चा माल विकलाय टू किरण. किरण या व्यक्तीला आपण 80,000चा माल विकलेला आहे, किंवा पर्सन्सला या ठिकाणी लक्षात घ्या. ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. म्हणजे 80,000च्या 10% एक शून्य दाखा 8,000. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी मुद्दाम लिहितोय 80,000, या ठिकाणी 80,000चा शेवट शून्य झाला 8,000. म्हणजे 80 मधनं 8 गेले 72,000. लक्षात घ्या 72,000 राहिले. अँड रिसिव्ड कॅश आफ्टर अलाविंग हर 5% कॅश डिस्काउंट. म्हणजे आता ही तर लक्षात घ्या, पहिल्यांदा ट्रेड डिस्काउंट दिला, या ठिकाणी 8,000 वजा केले, 72,000 रुपये किंमत आली. आता 72,000 रुपये किंमत आल्यानंतर आपल्याला लगेचच या ठिकाणी कॅश मिळालेली आहे. पण ती कॅश मिळवताना 5% कॅश डिस्काउंट आहे, लक्षात घ्या. म्हणजे रोखच माल विकलेला आहे किरणला.
मग आता माल 5% डिस्काउंट कसा काढायचा लक्षात घ्या. या 72,000च्या 5% 10 झाका, 10%ला 7,200, तर 5%ला 3,600 रुपये लक्षात घ्या. म्हणजे पहिल्यांदा 10%ला आले 8,000, नंतरच्या 5%ला आले 3,600, 3,600 रुपये. मग 72,000तनं 3,600 गेले, म्हणजे या ठिकाणी वजाबाकी तुमची येणार आहे. लक्षात घ्या 72,000तनं 3,600 गेले, 69 म्हणजे 68,400 रुपये आपल्याला मिळाले. मग एंट्री कशी करायची लक्षात घ्या. आता या ठिकाणी कॅश मिळाली, कॅश अकाउंट डेबिट 68,400, त्यानंतर डिस्काउंट अकाउंट डेबिट 3,600 रुपये, टू सेल अकाउंट 72,000. अशा पद्धतीने एंट्री येणार आहे. परत एकदा ऐका, कॅश अकाउंट डेबिट या ठिकाणी 68,400, डिस्काउंट अकाउंट डेबिट 3,600, टू सेल अकाउंट 72,000. बघा एंट्री या ठिकाणी 6 तारखेची एंट्री व्यवस्थित 8 तारखेची लक्षात घ्या. कॅश अकाउंट डेबिट 68,400, डिस्काउंट अकाउंट डेबिट 3,600 रुपये, टू सेल अकाउंट 72,000. मग नॅरेशन बघा, बीइंग गुड्स सोल्ड फॉर कॅश ॲट 10% ट्रेड डिस्काउंट अँड 5% कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट पहिल्यांदा वजा केला 8,000 रुपये आणि 5% कॅश डिस्काउंट 3,600 रुपये. 72,000चा 10 झाका, 7,200 10%ला, तर 5%ला त्याच्या निम्मे 3,600, 3,600 रुपये. तर अशा पद्धतीने दोन्ही डिस्काउंट दिले. ट्रेड डिस्काउंट डायरेक्ट वजा केला आणि कॅश डिस्काउंट एंट्रीमध्ये घेतला आहे लक्षात घ्या. 5% जो डिस्काउंट अकाउंटला डेबिट देतोय तो आपण. ट्रेड डिस्काउंट डायरेक्ट वजा करतो आपण आणि कॅश डिस्काउंट एंट्रीमध्ये घेतो आपण. आता पुढं या ठिकाणी 13 तारीख बघा, पेड फॉर रेंट ₹4,000. आपण भाडं दिलंय. मग एंट्री एकदम सिंपल आहे. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. भाडं दिलं मग रेंट येते नॉमिनल अकाउंटमध्ये, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आपण रेंट दिलं, भाडं दिलं म्हणून रेंटला डेबिट द्या, एक प्रकारचा एक्सपेंडिचर झाला आहे म्हणून. आणि कॅश गेली म्हणजे क्रेडिट वॉट गोज आउट म्हणून कॅशला क्रेडिट. मग एंट्री येणार रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बघा एंट्री 13 तारखेची एंट्री या ठिकाणी लक्षात येईल तुमची. फार सोपी एंट्री आहे. रेंट अकाउंट डेबिट 4,000 टू कॅश अकाउंट 4,000. बीइंग नॅरेशन बघा, बीइंग पेड फॉर रेंट, भाडं आपण दिलेलं आहे, पेड फॉर रेंट. आता पुढं या ठिकाणी 17 तारीख बघा लक्षात घ्या. परचेस ए न्यू मशिनरी वर्थ ₹1,00,000. 1,00,000ची मशिनरी घेतली फ्रॉम बजाज लिमिटेड. आता बजाज लिमिटेडकडून आपण मशिनरी घेतलेली आहे. बघा आता ॲट 28% GST अँड म्हणजे त्याच्यावरती 1,00,000वरती 28% GST या ठिकाणी चार्ज केलेला आहे. अँड अमाऊंट पेड बाय डेबिट कार्ड म्हणजे ATMद्वारे आपण अमाऊंट पेड केलेली आहे, बँकेतून पैसे गेलेले आहेत लक्षात घ्या. आपण मशिनरी घेतली, सिंपल एंट्री लक्षात घ्या. अगोदर मशिनरी अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. लक्षात घ्या मशिनरी अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ही एंट्री अगोदर समजून घ्या. आता 1,00,000वरती लक्षात घ्या 28% काढायचे आहेत. फार सोपे आहेत लक्षात घ्या. 1,00,000वरती 28% काढणं. सुरुवातीला 10%ला 10 झाका, 10,000 रुपये राहतात. आता 2 शून्य झाकले, कोणत्याही संख्येचे 2 शेवटचे शून्य झाकले की 1% राहतो. लक्षात घ्या 1% राहिली रक्कम.
दोन शून्य झाकले की 1% आले 1000, तर 28% गुणिले 28 करू, म्हणजे 28,000 रुपये तुमचा GST येतोय. मग 28च्या निम्मे 14,000 रुपये, सेंट्रलला 14 आणि स्टेटला 14,000 रुपये येणार 28,000च्या निम्मे. मग अशा पद्धतीने या ठिकाणी परचेस वेळेत GSTला डेबिट द्या आणि सेल वेळी GSTला क्रेडिट द्या, आणि त्याचे दोन भाग करायचे. इनपुट CGST 14,000 आणि इनपुट SGST 14,000 रुपये. म्हणजे या पद्धतीने एंट्री येणार आहे तुमची. मशिनरी अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बघा या ठिकाणी 17 तारखेची एंट्री तुमच्या या ठिकाणी ॲन्सरमध्ये येते. बघा, मशिनरी अकाउंट डेबिट 1,00,000, इनपुट CGST अकाउंट डेबिट 14,000, इनपुट SGST म्हणजे GST अकाउंट डेबिट 14,000 टू बँक अकाउंट 1,28,000 रुपये GST आणि मशिनरीचे 1,00,000 रुपये. म्हणजे अशा पद्धतीने 1,28,000 रुपये या ठिकाणी येतात. आपण त्याची एंट्री केलेली आहे. मशिनरी अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. नॅरेशन बघा, बिईंग मशिनरी परचेस ॲट 28% GST अँड पेड बाय डेबिट कार्ड. म्हणजे आपण बँकेच्या या ठिकाणी डेबिट कार्डचा वापर करून अमाऊंट पेड केलेली आहे. तर अशा पद्धतीने ही 17 तारखेची एंट्री पण केलेली आहे. आता पुढं या ठिकाणी पुढची नेक्स्ट डेट बघा, 17 झाल्यानंतर 20 तारीख आहे. ती पण सोपं आहे, लक्षात घ्या. पेड फॉर सॅलरी ₹27,000. आता सॅलरी दिली आपण, लक्षात घ्या. सॅलरी म्हणजे पगार. मग एंट्री करताना लक्षात घ्या, सॅलरी येते नॉमिनलमध्ये, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सॅलरीला डेबिट द्या आणि आपल्याकडून कॅश जाणार आहे, मग कॅशला क्रेडिट द्या. मग एंट्री येणार आहे तुमची सॅलरी अकाउंट डेबिट, म्हणजे सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पहिलं अक्षर लिहितोय मी, लक्षात घ्या. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 27,000. बघा या ठिकाणी 20 तारखेची एंट्री बघा, सॅलरी अकाउंट डेबिट 27,000 टू कॅश अकाउंट 27,000. बिईंग नॅरेशन काय वरचंच बघून खाली लिहायचं आहे. बिईंग पेड फॉर सॅलरी, ट्रान्झॅक्शनच आहे असं लिहून टाकायचं आहे. पेड फॉर सॅलरी, सॅलरी आपण 27,000 रुपये पेड केलेली आहे. तर अशा पद्धतीने ही 20 तारीख झाली. आता पुढं या ठिकाणी 27 तारीख बघा, लक्षात लास्ट 2च राहिले ट्रान्झॅक्शन, व्यवस्थित लक्ष द्या. परचेस 4 कॉम्प्युटर ऑफ ₹1,20,000. म्हणजे 4 कॉम्प्युटर आपण खरेदी केलेत, 1,20,000 लक्षात घ्या. 4 कॉम्प्युटरची किंमत 1,20,000 दिलेली. ॲट 18% GST, 18% GST दिलेला आहे आपण, लक्षात घ्या. अँड अमाऊंट पेड बाय डेबिट कार्ड. मगाच्यासारखा सेम ट्रान्झॅक्शन आहे, तिथं मशिनरी होती, इथं कॉम्प्युटर आहे, लक्षात घ्या. आता आपण कॉम्प्युटर खरेदी केले, एंट्री अगोदर करून घ्या, लक्षात घ्या सर्वांनी. एंट्री कशी करतोय मी ते. कॉम्प्युटर आपल्याकडं आलं, कॉम्प्युटर येतं रिअलमध्ये, डेबिट वॉट कम्स इन, जे आपल्याकडे येईल त्याला डेबिट द्या. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट टू, आपल्याकडून पैसे बँकेतनं जाणार आहे डेबिट कार्डद्वारे, ATMद्वारे. मग या ठिकाणी आपण टू बँक अकाउंट अशी एंट्री करणं गरजेचं आहे. म्हणजे एंट्री येणार आहे कॉम्प्युटर अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग आता हे लक्षात घ्या, याच्यावरती 1,20,000 होती, 18% कसं काढायचं. सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो 1% काढा. मग 1% काढण्यासाठी शेवटचे 2 शून्य झाकायचे, लक्षात घ्या. म्हणजे 1,200 रुपये 1%ला, तर 18%ला किती. हा महत्त्वाचा बेसिक क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. की 1,200 रुपये येतात आहे, लक्षात घ्या. 1,200 रुपये 1%ला, हे 2 शून्य झाकले, 1%ला आले 1,200 गुणिले 18 करा, लक्षात घ्या. मग अशा पद्धतीने 18 0 0 18
दोन्ही 36 6 हातचे आले 3, 18 एके 18, 18 आणि 3 21, 21,600 येतोय. मग 21,600 GST आला तर त्याच्या निम्मे 21च्या निम्मे या ठिकाणी 10.5 आणि 600च्या निम्मे 300, म्हणजे या ठिकाणी 10,800 आपला GST येतोय. लक्षात घ्या, सेंट्रलला 10,800, स्टेटला 10,800. तर या पद्धतीने एंट्री येणार आहे. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट, त्याचे दोन भाग करा. इनपुट म्हणायचं CGST आणि HGST, 10,800 10,800 टू बँक अकाउंट. बघा या ठिकाणी 27 तारखेची एंट्री आपल्याला लगेच लक्षात येते, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या सर्वांनी. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 1,20,000, GST त्यामध्ये CGST 10,800, SGST 10,800. इनपुट म्हणजे आलाय म्हणून, आउटपुट म्हणून गेलाय म्हणून लक्षात घ्या. तर कॉम्प्युटर अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट. GSTला का डेबिट द्यायचं? कारण डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, नॉमिनल अकाउंटमध्ये GST येतोय म्हणून GSTला आपण डेबिट दिलेलं आहे. टू बँक अकाउंट, आपल्याकडून पैसे जाणार आहेत तिघांची टोटल 1,41,600. मग नॅरेश म्हणजे परत एंट्री आहे का, कॉम्प्युटर अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आणि मग नॅरेशन लिहायचं बिंग परचेस फॉर कॉम्प्युटर ॲट 18% GST अँड पेड बाय डेबिट कार्ड. डेबिट कार्डद्वारे आपण अमाऊंट पेड केलेली आहे. अशा पद्धतीने एंट्री कॉम्प्युटर अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, कंबाईन एंट्री झाली ही लक्षात घ्या. परचेस वेळी GSTला डेबिट देतो आपण. आता पुढं 31 तारीख महत्त्वाची लक्षात घ्या. 31 तारीख शेवटचा ट्रान्झॅक्शन आहे. विथड्रॉ म्हणजे स्वतःसाठी पर्सनल वापरलंय. फ्रॉम बँक ₹10,000 फॉर पर्सनल यूज, म्हणजे खाजगी कामासाठी आपण 10,000 रुपये बँकेतनं काढलेत. म्हणजे खाजगी काम म्हणलं, प्रायव्हेट वर्क म्हणलं तर या ठिकाणी आपण ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. लक्षात घ्या, ड्रॉइंग म्हणजे पर्सनल कामासाठी मालकाने स्वतःसाठी पैसे नेले की ड्रॉइंगला डेबिट द्या, आणि ते पैसे बँकेतनं गेलेले आहेत म्हणून ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. लक्षात घ्या, म्हणजे पर्सनलमध्ये येतं आहे या ठिकाणी डेबिट द रिसिवर, जे येईल त्याला डेबिट द्या, रिसिवर घेणारा डेबिट द रिसिवर, आणि बँक किती ती पण पर्सनलमध्ये येते. क्रेडिट द गिवर, घेणाऱ्याला डेबिट द्या, देणाऱ्याला क्रेडिट द्या, म्हणून ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 10,000 रुपये 10,000 रुपये. तर अशा पद्धतीने 31 तारखेची पण एंट्री बघा. या ठिकाणी आपल्याला 31 तारीख किती, ड्रॉइंग अकाउंट डेबिट 10,000 टू बँक अकाउंट 10,000 बिंग कॅश विड्रॉन फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज. खाजगी कामासाठी आपण बँकेतून 10,000 रुपये विड्रॉन केलेले आहेत, टेकन ओव्हर केलेले आहेत. मग एंट्री येणार आहे ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आणि मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डेबिट आणि क्रेडिटची टोटल सेम आली पाहिजे, सेम येतीच. लक्षात घ्या, डेबिटची टोटल येते तुमची या ठिकाणी डेबिटची टोटल आहे 6,78,050. तेवढीच क्रेडिटची टोटल आहे 6,78,050. तर या पद्धतीने या डेबिट आणि क्रेडिटच्या टोटल या ठिकाणी येणं गरजेचं आहे. शेवटी टोटल करा. तर हा प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो तुमच्या टेक्स्टबुकमधलाच आहे. तर सुरुवातीला ट्रान्झॅक्शन व्यवस्थित लिहा, प्रॉब्लेम व्यवस्थित लिहा, ॲन्सरचं व्यवस्थित या ठिकाणी आखून घ्या, वरती जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ, आणि मग एक एक ट्रान्झॅक्शन त्याचा अर्थ व्यवस्थित लावा. कुणाला डेबिट द्यायचं, का द्यायचं, पर्सनल रिअल नॉमिनलच्या रूल्सनुसारच का द्यायचं लक्षात घ्या, आणि कुणाला क्रेडिट द्यायचं. टू लिहिलं की क्रेडिट चालू होतं लक्षात घ्या. मग ज्यावेळी तुमचे पर्सनल रिअल नॉमिनलचे रूल्स पाठ होतील, व्यवस्थित समजतील, त्याचवेळी तुम्हाला कुणाला डेबिट द्यायचं, कुणाला क्रेडिट द्यायचं हे व्यवस्थित समजणार आहे, लक्षात येणार आहे. त्यासाठी या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट नावे
व जमा हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने हा जर्नल एंट्रीचा आपण आज हा प्रॉब्लेम अभ्यासला. तुम्ही सर्वांनी प्रॉब्लेम लिहा, ॲन्सरचा आखून घ्या आणि प्रॉब्लेम व्यवस्थित पोस्टिंग करा, ट्रान्सफर करा. काही अडचणी असतील तर विचारा, परंतु जास्तीत जास्त या ठिकाणी प्रॉब्लेमचं प्रॅक्टिस करा. ठीक आहे, राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.